चिंगीने जेव्हा तिच्या शाळेमध्ये मारामारी केली होती त्यावेळेला मी वारंवार तुला म्हणत होतो की हा प्रसंग आता मी कसा सावरायचा मला कळत नाहीये आणि सतत मी रमाची आठवण काढत होतो. मी म्हणत होतो की आता जर का रमा असती तर तिने खूप छान रीत्या सगळं सांभाळलं असतं, तिने तिच्या पद्धतीने चिंगीला वळण लावलं असतं. मला हे झेपत नाहीये, मी बाप म्हणून कमी पडतोय. इतकं सगळं काही मी तुझ्या समोर बोलत होतो आणि तुझ्या बाजूला रमा उभी होती. जरा तुला वाटलं नाही की मला सांगावं की रमा इथे आहे म्हणून? एकदाही तुला वाटलं नाही की ही गोष्ट मला सांगावी, रमाचं त्याबद्दल काय म्हणणं आहे, काय मत आहे मला सांगावं? चिंगी रात्रीची रडत असताना तिच्यासाठी अंगाईका हे रमाने तुला सांगितलं होतं ना. म्हणजे रमा तुझ्या सोबत होती, चिंगी आई विना आईच्या आठवणीने रडत होती. आईचा सहवास तिला कधीच लाभणार नाही, पण किमान तिचं अस्तित्व तरी तिला लाभलं असतं. हा विचार तुझ्या मनात आला नाही? नाही वाटलं तुला की चिंगीला सांगावं? ठीक आहे, चिंगी लहान आहे, मला सांगावं असं जराही नाही वाटलं तुला? इतकी मोठी गोष्ट तू लपवून ठेवलीस. ते चिंगीच्या वाढदिवसाला पत्र लिहिलं होतंस रमाच्या नावाने. रमाताई मला सांगत होत्या त्याप्रमाणे त्यांचं बोलणं मी तुमच्यापर्यंत. अजून अशा किती गोष्टी माझ्यापासून लपवून ठेवल्या असतो आनंदी? माझ्या भावनाची खेळलीस तू. नाही, मला नाही बोलायचं काही. अहो नाही, माझं झालंय बोल. ए बाबा बघ ना, कसलं भारी चित्र काढलंय ना मी. शी बाबा, तू तर बघत पण नाहीये. नाही आवडलं वाटतं तुला. पुढच्या वेळेस याच्यापेक्षा चांगलं करेल. अरे दादा, जेव ना. हो जेवतो. राघवा, जेवण गार होतं बाळा, जेव पटापटा जेव. गणपतीचे मोदक हो. काय झालं याला? का चिडला दादा? आनंदी, काय चाललंय तुमचं? 4 दिवस बरे असता, 4 दिवस बी नसतं तुमचं. काय काय चाललंय? होईल सगळं व्यवस्थित. मला अधिकाराने सांगितलं, मी आणून दिलीस ती गोळी. नाही, मी आनंदीला सांगितलं होतं, पण ती गडबडीत सांगायला विसरली असेल. अरे सांगितलं होतं मला त्यांनी. आणि फक्त यासाठी तुम्ही 6 मजले वर चढून आलात? तू कशी काय विसरलीस ग? ते होळी, रंगपंचमी
आई इतकी गडबड होती ना माझी, माझ्या लक्षातच नाही गडबड आलं. नेहमीच असते आणि कारण हे नेहमीचीच आहेत ना. नाही खरंच सांगते, इतकं गोंधळ होता. आनंदी, तू खरंच विसरलीस की मुद्दामून नाही सांगितलंस? काय बोलताय तुम्ही? मी मुद्दाम मी का करेन असं? हे आता मी सांगायला हवं? असं काय बोलतोयस तू राघव? सगळ्यांसाठी ती जीवाचं रान करते आणि तिलाच असं बोलायचं? करते ना, मी कुठे नाही म्हटलं, पण ते का करते ते पण जाणून घ्या. आनंदी, ठरवलंच असतो की माझ्या पुढे सगळ्या गोष्टी लपवून ठेवायच्या, माझ्यापर्यंत कुठलीच गोष्ट पोहोचू द्यायची नाही. काय चाललंय तुझं? राघवा, काय चाललंय तुझं? तुम्हाला नाही कळायचं ते? ठीक आहे, कर तुझ्या मनासारखं, पण मी आता बळी पडणार नाहीये. आई, तुम्हाला ह्यापुढे जे काही लागणार आहे ते तुम्ही डिरेक्टली मला सांगाल जा. हिच्याकडून कुठलाही निरोप माझ्यापर्यंत पोहोचवण्याची काही आवश्यकता नाहीये. मला पूर्ण विश्वास आहे ते माझ्यापर्यंत पोहोचणार नाही. तुम्हाला औषधं मी भरून देतो. चिंगी बाळा, सर आजोबांना औषधं घ्यायची आहेत. मी तुला व्हॅनपर्यंत सोडतो आणि त्यानंतर मेडिकलमध्ये जाईन. ये चल. बाबा, तुमच्याकडे माझा नंबर आहे ना? हो. तुम्हाला काहीही लागेल, औषध किंवा काहीही, मला फोन करायचा आणि कधीही फोन केला तरी चालेल. जावई आहे मी तुमचा. तुम्ही माझी जबाबदारी आहात. इतर कोणी जबाबदारी घेतल्याचं दाखवत जरी असलं तरी सुद्धा सांभाळायचं तर मलाच आहे ना. राघव, अरे हे काय बोलतोयस तू? तुम्ही आनंदीला सांगितलं, पण माझ्यापर्यंत तिने काहीच पोहोचवलं नाहीये. अरे विसरली असेल ती. कामं कमी असतात का तिला? तरी सुद्धा आम्हाला आनंदीची सवय झाली आहे. काय म्हणते? अरे दर गुरुवारी ती आम्हाला दळण आणून देते. मला पालेभाज्या अतिशय आवडतात, पण हिला अजिबात आवडत नाहीत. म्हणून आमच्या घरात पालेभाजी बनवण्याचा मुहूर्तच सापडत नाहीये. मग जेव्हा कधी तुमच्या घरी आठवड्यातून एकदा पालेभाजी बनते तेव्हा एक वाटी ती मला आठवणीनं आणून देते. अरे हिच्या पायाला लावायला कापरचं तेल बनवलंय तिनं. आणि एवढं करते ना ही पोरगी की पोटची पोरगी सुद्धा करणार नाही. आणि मग अशात एखादी गोष्ट राहून गेली कधीतरी तर त्यात एवढं चिडण्यासारखं काय आहे? अरे तिचं कौतुक करायचं सोडून तू चिडचिड कशाला करतोयस? मला ऑफिसला जायला उशीर होतोय, येतो मी. आणि काहीही लागलं तर मला फोन करा. हा, येतो. काय ग, हा एवढा का चिडलाय? अहो मी वर गेले होते तेव्हा हे असंच चाललं होतं. आलेच मी. आनंदी, आनंदी झालाय का तुझा? आले. चला. आनंदी, रमाला पण बोलव. मी नक्की याच्या मनात चाललंय काय? हे ऐकलंय मी. आनंदी, तो मला यायला सांगतोय ना? ठीक आहे, आपण दोघी जणी मिळून त्याची समजूत काढूया. चल. येते का? येत आहेत. Welcome, sir. This is your table. Thank you.
रमा बस इथे. बसा. रमा बसल्यात त्या. वेटर मॅडम साठी खुर्ची आणा प्लीज. सर चेअर आहे ना? हो पण अजून एक आणा. ती चेअर खराब झाली का? मी तिला रिप्लेस. ना मी सांगतो ना तुम्हाला, प्लीज एक चेअर घेऊन या मॅडम साठी. ओके सर. मॅम चेअर. एनिथिंग एल्स सर? एक प्लेट आणा प्लीज. येस. आनंदी, आपलं लग्न झाल्यापासून गेल्या 6-7 महिन्यात रमावर खूप अन्याय झालेला आहे माझ्याकडून. आणि म्हणून मला रमाशी बोलायचं आहे, तिची माफी मागायची आहे. रमा, खरं तर माझं तुझ्यावर किती प्रेम आहे हे जाणून घेण्यासाठी तुला वेगळे काही प्रयत्न करण्याची काहीच आवश्यकता नाहीये. मी तुझ्यावर प्रेम करत होतो आणि कायम करत राहणार. त्यासाठी तुला खरंच काही प्रयत्न करायची गरज नाहीये हे मी का म्हणतोय, कारण मला माहितीये की मधल्या काळात मी तुला विसरण्याचा प्रयत्न करत होतो. याचं कारण असं होतं की मला वाटत होतं की आनंदीवर अन्याय व्हायला नको म्हणून. मी सुखी होऊ शकतो ही कल्पनाच मुळात मी विसरून गेलो होतो. आणि तसंही मी तुझ्या प्रेमात इतकं अडकून गेल्या कारणाने आपल्या घरातल्याच लोकांना माझं. मग मी हे असं काहीतरी न्यूडल्स वगैरे करून खायचे. राघवला अजिबात आवडायचं नाही ते. तो नाही खायचा पण मी खायचे. आणि आता बघ, आता न्यूडल्स खाणार आहे हा. रमा, माहितीये मला तू नाही खाऊ शकणार आहे, मला कळतंय. म्हणून मी तुझ्या आठवणी म्हण, तुझ्यावर असलेल्या प्रेमापोटी म्हण, मी आज हे नूडल्स खाणार आहे. बघूयात तरी नक्की कसे लागतात ते. आनंदी हा न्यूडल्स खाणार असं म्हणतोय, पण चेहरा बघ त्याचा कसा तरी केलाय त्यांनी. कसे आवडले? रमा, माझं मत योग्य होतं नूडल्स बद्दल. नाही म्हणजे फक्त वाईट नाही येत एवढंच. बघितलंच ना, दुसरं ट्राय करून बघतो मी. परत बघ कसं तोंड करेल. ठीक आहे. आवडले? खरंच आवडले? हे तिसरे खाऊन बघ. तिसरे ट्राय करतो मी. काय होतं नेमकं? आनंदी, याचा चेहरा फुललाय की पडलाय काहीच कळत नाही मला. आवडतात का याला? रमा, हा, हे माझे उत्तम आहे. आवडले? राघव, टेस्ट
हेच मी तुला सांगत होते की तुला नूडल्स आवडणार. मी तुला ट्राय करायला सांगत होते पण तेव्हा नाही केले आणि आता करतोयस. आनंदी सांग त्याला. आधी खाऊन बघायला हवे होते तुम्ही रमाताई सोबत असताना. असं रमाताई म्हणतात. सॉरी रमा, पण छान आहेत नूडल्स. हेच मी तुला आयुष्यभर सांगत आले पण माझं ऐकलंच नाहीस. आनंदी टेस्ट कर. रमा, मला आज पटतंय. तू जेव्हा पण हॉटेलमध्ये ऑर्डर करायचीस आणि मी नाही म्हणायचो ना, ते माझं चुकायचंच. आधी पटलं असतं ना तर तुला कुठे कुठे फिरायला घेऊन गेले असते मी. आठवतंय आपण असंच रस्त्यावरून खूप फिरायचो आणि खूप गप्पा मारायचो. हो, आणि मी तंद्रीत पुढे निघून जायचे. हे सुद्धा तुला आठवत असेल की तू अशीच तंद्रीत निघून जायचीस पुढे आणि मी मात्र मागे राहायचो आणि आवाज देत राहायचो. आणि आज आता बरोबर चालतोय. माझं बोलणं तुला कळत नाहीये, तुझ्यापर्यंत पोहोचत नाही. मला सारखं असं वाटतं की माझं प्रत्येक वाक्य तू ऐकतेस, त्यावर हसतेस, रिॲक्ट होतेस. आनंदी, तू अशी मागून का चालतेस? काय झालं? आनंदी, मगापासून मी रमाशी बोलतोय पण रमाचं काय म्हणणं आहे मला कळत नाहीये. सांग ना, काय म्हणते ती? आनंदी, त्याला सांग की आता माझ्याशी बोलणं पुरे झालं, तुझ्याशी बोल. मला काय फक्त नूडल्स टाकायला बोलवलं होतं का? सांग त्याला. आनंदी, काय म्हणते ती? माझ्याशी बोला ना. तुम्ही इथे काय नूडल्स चाखायला घेऊन आलात का मला? आनंदी, काय बोलतेस तू? हो, तेच बोलते मी नाही, रमाताई सांगतायत मला. ही रमा बोलते. का नाही बोलू शकत? मी फक्त शब्द पोहोचवू शकते तुमच्यापर्यंत, त्यांच्या भावना नाही. असं बोलता का कुणी? हा, मोठ्या आहेत ना त्या. काय गाई सुंदर काकू आहेत बरं. त्या सुंदर काकूंना सुंदर साडी पण पाहिजे ना. हो ग, खरंच. आनंदी, लेकीनं मार्केटिंग सुरू केलंय बरं का. आनंदी, तुझं कार्ड देतेस का ग? नाही म्हणजे माझ्या नंदेच्या मुलीला साडी शिवून घ्यायची आहे ना, म्हणून. कार्ड छापायला दिलंय. ते कार्ड छापून येईपर्यंत नळण थांबणार आहे का तुझी? अर्चना, त्यापेक्षा नंबर घे आमच्या आनंदीचा, दे तिला साडी शिवायला दे. अगं, कार्ड छापून येईपर्यंत 5 साड्या शिवून देईल ती. आणि काकू, मी तर आईचं पेज पण सुरू करणार आहे इंटरनेटवर. मी तुम्हाला नक्कीच शेअर करेल, पण ना त्याला थोडा टाइम लागेल. तर तोपर्यंत ना तुम्ही ना तिचा नंबरच घ्या तुमच्या नंदेसाठी. काय चाललंय तुझं? काय नाही ग, सगळ्यांना कळायला पाहिजे ना तुला किती येतं, कोणाला येत नाही. बरं, ते सगळं राहू दे. मी ना सगळ्यांना माझी साडी दाखवते. नको आता, बस बस बाळा, बस आता नाही जायचं. गुरुजी, पूजा सुरू करा. चला बसते आनंदी पूजेला. हा, चला बस. अर्चना बस, सरस्वती बस. बोलते, चला बस, तिकडे लांब बसा. ही सुपारी पदरामध्ये बांधून घ्यायची. आचमन करायचं. केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः. विराजम्य श्री केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः. हे फूल गणपतीला व्हायचं आहे तुम्हाला. श्री गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव शुभकार्येषु सर्वदा. डोळ्यांना पाण्याचा स्पर्श करा, नेत्रोदक स्पर्शा. स्वतःला हळदी कुंकू लावून घ्या.
कस्तुरी तिलकम ललाट पटले वक्षस्थले कौसुमौ. विलक्षणच आहे सगळं. हो, पण अगदी चुकीचं काही बोलत नाहीयेत पाटकर. असं पण पुरुष बसतातच ना सुपारी बांधून पूजेला, पण बायका का नाही बसू शकत पूजेला? अगं प्रश्न आनंदीने एकटीला पूजेला बसायचा आहे हा नाहीच आहे मुळी. मग तर राघव पूजेला का आला नाही ना हाय. अगं तो फोन पण उचलत नाही असं कळलंय. बायकोचा फोन का उचलत नसेल हा? राघवला पूजेला बसायचं नसेल का? सत्यनारायण सांगाय सुप्रतिमहा तुलसी दलपत्राणीं समर्पयामि बिल्वदलपत्राणीं समर्पयामि ऋतुकालधो प्राप्त पुष्पम धरयामि. या अक्षता व्हायचे तुम्ही. नैवेद्यार्थेनः श्री सत्यनारायण देवताभ्यो नमः. सयावक प्रसादी निवेदम समर्पयामि. निवेदम दर्शयामि. ओम प्राणाय नमः. आता इथे पूजा संपन्न झालेली आहे. चला आता आपण आरतीला सुरुवात करूया. मंगलमूर्ती मोर्या कर्पूर गौरम करुणावतारम संसारतारम भुजगेन्द्रहारम सदा वसंतम हृदयारम. काय झालं? काय ग काय झालं? आनंदीला जरा आपल्या दोघींशी काहीतरी बोलायचंय. काय ग काय काय झालं? परत राघव चिडला का बाळा? आई आज संध्याकाळी आम्हा दोघांना जरा एकांत हवा होता. घराच्या कालची सत्यनारायणाची पूजा चांगलीच फळलेली दिसतीये. ऐकलंच नाही, या दोघांना एकांत हवा म्हणून आता बहुतेक आपल्याला बाहेर जावं लागणार आहे घराच्या. नाही नाही तसं नाही, मला जरा बोलायचं होतं यांच्याशी म्हणून. अगं ठीक आहे ग, मी गंमतच करत होते. पण मी काय म्हणते, त्यापेक्षा तुम्ही दोघं कुठेतरी बाहेर जा ना. नाही नाही बाहेर वगैरे नको. बाहेर गेले की काहीतरी विघ्न येतं बाई. नको, तुम्ही घरातच बसा, घरातच बोला. आम्ही जातो बाहेर, म्हणजे गार्डनला जातो चिंगीला घेऊन. आणि येताना आम्ही बाहेरूनच जेवून येतो. तुम्ही व्यवस्थित बोला. काय बाई त्याच्या मनात जी काय कटकट आहे ना ती एकदाची मिटवून टाक. राजा तुम्ही ते कुठे ते हनीमूनला गेला होता नाही का, त्याच्यानंतर तुम्ही घरी आल्यानंतर किती आनंदी होतात राजा. तसं होऊ दे सगळं. कोणाची दृष्ट लागली कोणाच ठाऊक. हो ना, कितीतरी वर्षांनी दादाचा मूड किती छान वाटत होता. गाणी पण गुणगुणायला लागला होता. रंगपंचमी पण चांगली गेली. पण अचानक तुमचं काय झालं काही कळतच नाहीये. हो ग बाई, जे काही बिघडलं असेल ना ते दुरुस्त करून टाका. परत सगळं व्यवस्थित होऊ दे बाई. सगळं जुळून येऊ दे सोन्या. आनंदी नको काळजी करूस, आम्ही आहोत तुझ्या बरोबर. हा बरं, मी येऊ आता, मला उशीर होतो. हा काळजी नको करूस, येते. बोलतो बोल. माझी पण हीच इच्छा आहे. माझा संसार माझ्या हातून निसटताना नाही बघवत, पण मी अशी हार नाही मानणार. मी माझे प्रयत्न चालूच ठेवणार. आनंदी, ऍसिडिटीमुळे माझं डोकं जड झालंय. हे गाणं ऐकणं इतकं गरजेचं आहे का? केलं बंद.
खूप डोकं दुखतंय? रमाताई नाही आहेत घरात. त्या पण बाहेर गेल्यात आईंसोबत आणि वर्षाताईंसोबत. चिंगीला खेळताना बघायचं होतं त्यांना. आणि त्या असं रोज नसतात घरात, त्या पण जातात बाहेर कधी कधी. मी दाबून देते ना डोकं. द्या इकडे. नकोय, नको. रमाच्या समोर जे काय करायचं, जे काय झालंय ते आता पुरे आहे. त्याचं गिल्ट आता आयुष्यभर राहणार आहे माझ्या मनात. हो पण ऐक, मला तुझी काळजी नकोय आणि मला रमाला अजिबात दुखवायचं नाहीये. कळलं? रमा नाहीये याचा अर्थ आपल्यामध्ये जवळीक निर्माण होईल असं अजिबात नाहीये. घडीत घोड्यावर घडीत गाढवावर काही समजत नाही. राघव आहे जरा विक्षिप्त, पण आनंदीने समजून घेतलं पाहिजे ना ग. बायकोचं कर्तव्य असतं घर सांभाळणं, नाही का? बायकोचं कर्तव्य म्हणजे नाही म्हणजे बाईनीच का नेहमी सांभाळून घ्यायचं? राघवचं नवरा म्हणून काही कर्तव्य आहे की नाही? हो. थांब ग तू चिगबा, इकडे ये ये माझ्या शना. माझ्या शना तू ना आतमध्ये जाऊन खेळ. आतमध्ये खेळ. ओके. जा जा. नाही पाटकर, संसार बाईने सांभाळायचा असतो असं मला म्हणायचं होतं, बाकी काही नाही. अच्छा, पण नवऱ्यानं काय त्याला हवं तसं वागायचं का? आणि बायकोनी सांभाळून घ्यायचं, हा कसला न्याय सांगा ना? म्हणजे राघवनं आनंदीच्या मनासारखं कधीतरी वागायला हवं नको? मी त्यानं तिला कधीतरी समजून घ्यायला नको का? मी म्हणजे जे रमाच्या बाबतीत झालं ना तेच परत होतंय. रमाच्या बाबतीत पण त्यानं तेच केलं. राघव हट्टी आणि हेकेखोर आहे. अहो तुम्ही थांबा. ऐका ऐका पाटकर, पाटकर, मला असं वाटतं की तुमच्या घरात बोलवून तुम्ही आमचा व्यवस्थित अपमान करताय. सुलक्षणाताई, मी माफी मागते तुमची. बोला बोला बोला. मी चुकीचं बोलतोय का? सांगा ना, चुकीचं बोलतोय का? नाही काय आहे, तुम्ही तुमच्या लेकाला शिस्तच लावली नाही म्हणून त्याला असं वाटतं की आपल्या बायकोनं आपल्या तालावर नाचायला हवं. हे जरा हळू वाजवता का तुम्ही? आई आई कानात गेला का आवाज? नाही म्हणजे रमाच्या बाबतीत त्यानं जे केलं ना तेच तो आनंदीच्या बाबतीत करतोय. खोटं आहे का हे? खोटं आहे का सांगा ना मला. तद्दन खोटं आहे पाटकर. तुम्हाला अजूनही वाटत नाही का तुम्ही चुकीचं बोलताय? तुम्ही वाटेल ते बोलताय पाटकर. अगं यांना सांग हे किती चुकीचं बोलतायत. अगं मला सहन होत नाहीये वर्षा. याच्यापेक्षा मी बाहेर जाईन, माझे गुडघे झिजवीन, पण इथे थांबणार नाही. तू जरा शांत हो ना. ऐका ना, ऐका, तुम्ही लक्ष नका. इथून पुढे या खोलीमध्ये आपण एकत्र राहू शकत नाही. यापुढे तुझ्यासाठी तुझा राघव ही गोष्ट नसणार आहे. हे काय करतोयस तू राघव? आनंदीला बेडरूमच्या बाहेर काढलंस का? असं केलंस? अरे आनंदीमुळे आपण पुन्हा एकमेकांना भेटलोय. मी जिवंत नाहीये, पण जिवंत असण्याचा अनुभव आनंदीमुळे मला मिळाला आहे. बघ राघव, आनंदीने कदाचित तुला हे सांगितलं सुद्धा नसतं की मी इथे आहे. मी निघून गेले असते, तुमचा संसार सुरळीत झाला असता, पण मी जाण्याचा दोष तू सतत स्वतःला दिला असतास. त्याचा तुला त्रास झाला असता आणि हा त्रास आनंदीला सुद्धा झाला असता. तो होऊ नये म्हणून तिने तुला सांगितलं की मी आहे. मी जर तुला सांगितलंच नसतं ना तर आपण एकमेकांना पुन्हा भेटलोच नसतो. ज्यामध्ये तिची चूकच नाही त्याचा दोष तू तिला देतोयस राघव. कळतंय का तुला? तिचा दोष नाहीये. तू का असं करतोयस? तिची चूक नसताना तिला दोषी ठरवतोयस तू. हे बघ राघव, तू असं करू नकोस. तिला आतमध्ये घे. ती बिचारी बाहेर उभी आहे. तू स्वतःला त्रास करून घेतोयस आणि तिला सुद्धा त्रास देतोयस. तिला आतमध्ये घे. ती बाहेर उभी आहे. जा राघव, राघव जा आणि आनंदीला घेऊन ये. अरे मी फक्त तुझ्या आसपास आहे रे, पण
पण माझं खरं अस्तित्व आनंदीमुळे आहे. पण तिच्यासाठी तू अख्खं आयुष्य आहेस. राघव, आनंदीने तुझ्यासाठी खूप मोठा त्याग केलाय. ज्या माणसाची एक बायको गेलीये, ज्याच्या पदरात एक मुलगी आहे, अशा राघवला तिने स्वीकारलंय, त्याच्याशी लग्न केलंय. राघव, आनंदी आपल्या घरामध्ये आली का तर चिंगीला आईची माया मिळावी म्हणून. ती या घरात आली, घराला घर पण दिलं, पण या घराने तिला काय दिलं? राघव, अरे कोणीही तिच्याशी लग्न केलं असतं. ती सुंदर आहे, गुणी मुलगी आहे, पण तिने तुझी निवड केली. आणि आज सगळ्यात जास्त तिला तुझी गरज आहे. तिला तिचं म्हणणं मांडायचंय. आणि आज मलाही असं वाटतं की तू तिची बाजू घ्यावी, तेव्हा तू असं वागतोस? नाही, माझा राघव असा नव्हता. तू असं नाही वागू शकत. राघव, उठ, आनंदीला आतमध्ये घेऊन ये. राघव, उठ, तिला आतमध्ये घेऊन ये. तू माझं ऐकणार आहेस की नाही? ठीक आहे, मीच घेऊन येते तिला. राघवा, झोपलात का रे? नाही झोपलोय मी. आनंदी आहे का दादा? आनंदी इकडे नाहीये, बाहेरच असेल. नाही, ती बाहेर नाहीये दादा. वर्षा, ती बाहेरच असेल. काका, ते आनंदी नाहीये बरं. मी बघतो खाली कुठेतरी असेल तर बघतो मी पण येते काका. मी पण शोधते ना. आनंदी, हे आनंदी, कुठे गेलीस ग बाई? आनंदी, ए आनंदी. आनंदी, आनंदी. वर्षा, तुम्ही इकडे बघा, मी खाली घरी गेली का बघून येतो. आई, आई ऐक ना, मी गेट जवळ बघते. तू इथे सोसायटीत कोणाकडे गेलीये का बघ. काय ग बाई, काय झालंय? कुठे गेली मुलगी? कळत नाही. वर्षा, काय झालं? सापडली का वरती? नाही आई, वर बघतीये. मी गेट जवळ जाते बघायला. काय हो, बेल वाजून इथे काय थांबलात? चला आतमध्ये चला. अगं मालती, आनंदी आली आहे का? आनंदी? अहो, आनंदी इथे नाही आलेली. काय झालं? तुम्ही वर गेला होतात ना आता. हो, पण वरती नाहीये ग ती. म्हणजे? ठीक आहे, मी बघतो. अहो, मी बघतो काय, पण गेलीये कुठे ती? माहित नाही, बघतो मी तिला. अरे थांबा, मी पण येते तुमच्या बरोबर. असं काय करता येते? आनंदी, माझे डबे भरलेस का ग? आनंदी, ए आनंदी. दादा, दादा तुझं आवरलंय का? चिंगीला तू सोडणार आहेस का मी सोडू? माझं आवरलंय, मी सोडेन तिला. चिंगी, ए चिंगी, आवर लवकर, उशीर होतोय. आवर. आनंदी, ए आनंदी, आनंदी, आनंदी. अरे कुठे गेली ही? माझे डबे पण तयार करून गेले. चहा, कॉफी, हे एवढं सगळं करून गेली कुठेही? अरे दे चहा दे ग बाई, मला चहा दे. हा, तुझ्या हातचा चहा दिवस. देतीये, थांब जरा. तू चहा देणार?
आनंदी कुठे आहे? बाई तुझ्या हातचा चहा म्हणजे दिवसभर तोंडाची चव जाणार माझ्या. चहा आनंदीनेच केलाय. हा मग दे बाई दे. आनंदीने केला असेल तर दे मग पिते बाई. दे लवकर दे. घे. चल. अगं माझा डबा पण भरून ठेवलाय तिने, नाश्ता पण करून ठेवलाय. केव्हा उठले सकाळी काय माहिती. आहेच गुणाची सून माझी. हो पण घरात कुठे ती? का झालं काय माहिती. किती हाका मारल्या तरी कुठे गेले काहीच माहित नाही. चिंगी, ए चिंगी. दादा चिंगी. दादा 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 आनंदी सगळं करून गेली आहे पण घरात कुठेच दिसत नाहीये. तुझ्यावर रागवली का ती? तू काही बोललास का तिला? तुला काय करायचंय हे सगळं? आणि सकाळी सकाळी काय लावून ठेवलंय? मला ऑफिसला नाही जायचं. चिंगी, ए चिंगी, हे बाळा लवकर ये बाहेर. माझं आवरलं, ये बरं लवकर. अरे राघव, आलास तू? बाबा मी तुम्हाला फोन करून सांगितलं होतं जेवण बनवू नका. बनवलं नाही ना? नाही बनवलं जेवण. पण काय आहे का नेमकं आज? काही नाही, मी आपल्या सर्वांसाठी पिझ्झा मागवलेला आहे. तो पोचलेला पण आहे. आपल्याला एकत्रित जेवायचं आहे. चला. अरे पण रात्रीच्या जेवणात पिझ्झा खायचाय? मग काय झालं? आजच्या दिवस पथ्याला सुट्टी. हा चला सोबत चला. बरं ठीक आहे, तू एक काम कर, तू हो पुढे, आम्ही येतो. पुढे हो वगैरे काही नाही, आता माझ्या सोबत चालायचं तुम्ही. चला. अरे बरं ठीक आहे. चावी घेतली? हो घेतली. दरवाजा उडून घ्या. चल. काय चाललंय याचं? अरे किती आग्रह. चल 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 पिझ्झा खा. केवढी काय करतोय?